नमस्कार मित्रांनो, बावडा केसरीचं मैदान आज संपन्न होत आहे. बावडा केसरीच्या मैदानामध्ये आज कोण नंबर 1 करू शकतो? काय वाटते, कोण असेल प्रबळ दावेदार? आज सगळे महाराष्ट्रातले रथी महारथी या ठिकाणी असणार आहेत आणि बघूया आज रथी महारथी काय कमाल करतील. काय वाटते, कारण की आज मैदान जे आहे ते टॉपचं मैदान आपल्या पासून 110 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं जाईन का नाही हे सांगू शकत नाही. लांब आहे मैदान खूप. 110 किलोमीटर म्हणजे काय, पुण्याजवळ आलं मैदान थोडंफार कमी. आणि पुण्याला तर जायचंच आहे बकासूरच्या गोठा मुलाखत घ्यायला. बघूया काय होते. जर टाईम भेटला तर जाईन मैदानावर, नाहीतर नाही बी जायचो. अपडेट तुम्हाला घरनं मिळते सगळी, काही काळजी करू नका. फक्त तुम्हाला गटाची वारंवार प्रत्येक गटाची खबर देणार आहे मी. काही काळजी करू नका, मी घरीच आहे, कुठं जात नाही तुम्हाला सोडून. म्हणजे आज माहिती सगळी देणार, कोण कुठं पळला, कसा पळला. आणि आपल्याशिवाय माहिती कोण देऊ बी शकत नाही. आपल्यासारखी म्हणतोय, आपल्यासारखे देऊ शकतात, आपली कॉपी करू शकतात, पण आपली माहिती कॉपी करतात लोक. करू द्या, आपल्यामुळं काही लोकांचे फोटोसुद्धा भरतात. त्याच्यामुळे थोडंसं अभिमान वाटतो मला सुद्धा की आपण चांगलं काम करतोय. परंतु असं चला, इकडे तिकडे जाऊ द्या. आज सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल पळतील आणि कोण प्रबळ दावेदार असू शकतो तो फायनलमध्ये असण्याची दाट शक्यता आहे, किंवा तो 1 नंबर करू सुद्धा शकतो. तर सुरुवात करतो आहे आपण सुरुवातीपासूनच. आज घरणिकेकरांचा राजा पळणार नाही बरं का, कारण की तो एवढ्या लांब येऊ शकत नाही. सगळ्यांना माहीत आहे. हिंद केसरीचं मैदान असले तरी तो येत नाही. कोरेगावच्या एवढ्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानातसुद्धा आला नाही. त्याच्यामुळे तो मला नाही वाटत की एवढ्या लांब येईल म्हणून. घरणिकेचा राजा नसणार आहे. त्यांच्या फॅन्सला एक बातमी आहे की तो नाही येणार. मथुर फॅन्सला एक बातमी, तो मथुरसुद्धा आजच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही आहे बरं का. तसेच शॉटगन मेहरबान हा नंदीसुद्धा आपल्याला आज पळताना दिसणार नाही. तसेच सर्जा दादा, स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा दादासुद्धा आज आपल्याला पळताना दिसणार नाही आहे बरं का. तसेच आपल्याला आज कोणते असे टॉपचे नंदी आहेत ते पळताना दिसतील आणि ते फायनलमध्ये सुद्धा राहताना दिसतील. असा अजित शेठ यांचा कारुंडेकरांचा चिक्या आज फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे, कारण की तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा पळ आहे त्याच्याकडे, कशा पद्धतीनं तो पळतो. गुलालाचा बेताज बादशाह बैलगाड्या शर्यत क्षेत्रातला आता चिक्या हळूहळू स्वतःचे विक्रम स्वतः बनवत चाललेला आहे. आणि बघूया कशा पद्धतीनं आज चिक्याचं नियोजन होतं आहे. आणि चिक्याचं नियोजन टॉपचंच असतं, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अजित शेठ अटिल्यावर तामखडा आणि आपल्या चिक्याला खूप साऱ्या शुभेच्छाच्या मैदानासाठी. गुलाल करणार गाडी ही. वेगाचा शेवट सर्जासुद्धा आज प्रबळ दावेदार असू शकतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचं स्पीड काय, कशा पद्धतीनं तो पळतो. आणि आज तो एक प्रबळ दावेदार आहे आजच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा त्यालासुद्धा. विठ्ठल नानांच्या चिक्या हरण्या या दोघांच्यापैकी सुद्धा आज, तसेच अजय शेठ यांचा, दोघांच्यापैकी एक जण आज प्रबळ आहे फायनलचा दावेदार, कारण की काही टॉपचे नंदी नानांच्या दावेकडे आहेत आणि हे सुद्धा प्रबळ दावेदार असू शकतील आजच्या मैदानामध्ये. बघूया कसं होतं आणि कसं नाही. तसेच आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मथुर फार्म चिंचाळेसह उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड एकनाथदादा यांचा राजा, कंदूरचा राजा आपल्याला तो एक आज टॉपच्या नियोजनामध्ये पळताना दिसू शकतो आणि तो सुद्धा आज प्रबळ दावेदार असू शकतो. तसेच समाजसेवक संतोष तोडकरे ठाणे विटावा यांचे आज 3 नंदी पळणार आहेत. आणि ते 3 नंदी कोणकोणते आहेत? 3 नंदी जे आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. सुंदर 11-11, साई 11-11 आणि मल्हार 11-11 या तिघंसुद्धा आज पळताना दिसणार आहेत. पैरे अंदाजित मी तुम्हाला सांगितले, माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. अंदाजित पैरे आहेत. घरचा साज असू शकतो, वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये असू शकतात, काय सांगू शकत नाही. हे सुद्धा ह्या तिघांच्यामधील तिघेसुद्धा असू शकतील फायनलमध्ये, सांगू शकत नाही मित्रांनो. हे लय स्पीडची बैलं आहेत. तसेच गौतम काकडे यांचा डमरूसुद्धा आज पळताना एखाद्या वेळेस दिसू शकतो. परवा दिवशी मॅगीनं कमाल केली, एक चांगला फॉर्ममध्ये आला मॅगी. गौतम काकडे यांची ही सुद्धा नंदी पाळताना आपल्याला दिसू शकतील. तसेच आपल्याला निनामचा सुंदरसुद्धा आज फायनलमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. तो एक टॉपचाच नियोजनामध्ये पळतो. तसेच आपल्याला कुमटेचा वजीर हा सुद्धा दिसू शकतो त्या ठिकाणी फायनलचा प्रबळ दावेदार म्हणून.
आणि खूप सारे नंदी आहेत. मला असं वाटतं की बकासूर तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो त्याला कसं विसरून चालेल त्या देवाला. तो सुद्धा आज प्रबळ दावेदार असेल, मेहरबानसुद्धा असेल, मेहरबान म्हणायचं सावकार असेल. बघूया. हे होते माझ्या अंदाजित. मला वाटते की फायनलमध्ये राहू शकतात. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. दिसता